नमस्कार, स्वागत आहे प्युअर मराठीमध्ये. घटना आहे 35 वर्षीय विजय चव्हाण आणि त्यांची 28 वर्षीय पत्नी कोमल चव्हाण यांची. मुंबई जवळील नालासोपारा पूर्वेकडील गडगापाडा परिसरात राहून ते एकत्र संसार करत होते. विजय हे रोजच्या कामासाठी बाहेर जाणारे, सर्वसामान्य आयुष्य जगणारे गृहस्थ होते. रोज कामावर जाणं, संध्याकाळी घरी परतणं असं त्यांचा नित्यक्रम होता. पण साधारण 15 ते 17 दिवसांपूर्वी विजय अचानक बेपत्ता झाले. ते कामावरून निघाले की नाही, घरी परतले की नाही याबाबत कुटुंबियांना नेमकी माहिती मिळत नव्हती. सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित काही कारणानं ते उशिरा येत असतील, पण दिवस उलटत गेले तशी तशी काळजी वाढत गेली. विजयचे दोन्ही भाऊ आपल्या भावाला शोधण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. नातेवाईकांकडे चौकशी करणं, ओळखीच्या लोकांना विचारणं, शक्य त्या ठिकाणी जाऊन शोध घेणं हे सर्व सुरू होतं. पण विजयचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. असे 15 दिवस निघून गेले आणि या काळात एकही ठोस धागादोरा हाती लागला नाही. याच दरम्यान 4 दिवसांपूर्वी आणखी एक धक्कादायक घटना घडली. विजयची पत्नी कोमल चव्हाण ही अचानक बेपत्ता झाली. घरातून कोणालाही काहीही न सांगता ती नाहीशी झाली आणि याच सुमारास शेजारी राहणारा मोनू शर्मा हा देखील दिसेनासा झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता कोमल आणि मोनू यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली. हे प्रेमसंबंध केव्हापासून सुरू होते आणि किती काळ चालले होते याबाबत तपशील पोलिसांच्या चौकशीतून हळूहळू उघड होत गेला. सोमवारी सकाळी विजयचे दोन्ही भाऊ, जे अजूनही आपल्या भावाचा शोध घेत होते, ते विजयच्या घरी पोहोचले. घराचा दरवाजा उघडून आत गेल्यावर घर तसं शांत सामसूम दिसत होतं. पण घरात इकडे तिकडे नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. जमिनीवर बसवलेल्या फरशांपैकी काही फरशा या बाकीच्या फरशांच्या रंगाशी जुळत नव्हत्या. त्या फरशा जणू अलीकडेच नव्यानं बसवल्यासारख्या दिसत होत्या आणि त्यांचा रंगही उर्वरित फरशांपेक्षा किंचित वेगळा होता. ही गोष्ट पाहून दोघा भावांच्या मनात संशय निर्माण झाला. काहीतरी गडबड असल्याची जाणीव त्यांना झाली. मनात एक अनामिक भीती घेऊन त्यांनी त्या वेगळ्या रंगाच्या फरशा उचकटून पाहायचं ठरवलं. फरशी उचकटताच खालून एक तीव्र आणि असह्य दुर्गंधी वर आली आणि त्याच वेळी त्यांना खालच्या मातीत अर्धवट पुरलेलं एक बनियान दिसलं. हे दृश्य पाहताच दोघांच्याही अंगावर काटा उभा राहिला. त्यांना समजून चुकलं की आत काहीतरी भयंकर घडलेलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पेल्लार पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. पोलिसांनी अत्यंत सावधपणे त्या जागेवरील माती आणि इतर मलबा हळूहळू बाजूला करायला सुरुवात केली. जसं जसं खोदकाम पुढे जात होतं तसं तसं समोर एक मानवी मृतदेह असल्याचं स्पष्ट होत गेलं. अखेर पोलिसांनी तो मृतदेह पूर्णपणे बाहेर काढला. तो मृतदेह विजय चव्हाण यांचाच होता. भावाचा मृतदेह याच पद्धतीनं स्वतःच्याच घरातील फरशांखाली पुरलेला आढळल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ फरार असलेल्या कोमल आणि मोनू यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की 19 तारखेला कोमल आणि मोनू हे दोघे आधी नालासोपारा रेल्वे स्थानकावर गेले. यावेळी त्यांच्यासोबत कोमलचा 5 वर्षीय मुलगाही होता. तिथून त्यांनी ट्रेन पकडून दादर गाठलं. दादरहून पुढे ते बसनं पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. पुण्यात पोहोचल्यावर हे तिघेही काही दिवस एका घरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींनी फरार होण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट केली होती. त्यांनी मृत विजयच्या मोबाईल फोनमधून सिम कार्ड काढून ते स्वतःच्या फोनमध्ये टाकलं होतं. याचा उद्देश असा होता की विजयच्या बँक खात्यातून व्यवहार करण्यासाठी लागणारा OTP त्या सिम कार्डवर मिळवता यावा. सुरुवातीला जेव्हा आरोपी घरातून फरार झाले तेव्हापासून त्यांचे स्वतःचे मोबाईल फोन बंद होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेणं कठीण जात होतं. मात्र पुण्यात पोहोचल्यानंतर बँक व्यवहार करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा तो OTP सिम कार्डवर जनरेट करावा लागला. या क्षणाची पोलिसांनी वाट पाहिली होती. त्या OTPच्या मेसेजवरून पोलिसांनी नेमकं पुण्यातील कोणतं ठिकाण आहे याचा माग काढला. त्यानंतर पोलीस त्या भागात पोहोचले. तिथल्या स्थानिक लोकांना आरोपींचे फोटो दाखवून चौकशी केली आणि अखेर मंगळवारी म्हणजेच 22 जुलै रोजी पोलिसांनी कोमल आणि मोनू या दोघांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी सुरू केली आणि याच चौकशी दरम्यान आणखी एक अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली.
विजयच्या घरातील ज्या फरशा वेगळ्या रंगाच्या आढळल्या होत्या त्या फरशा प्रत्यक्षात विजयच्याच मोठ्या भावानं म्हणजे अजयनं बदलल्या होत्या. ही धक्कादायक माहिती स्वतः अजयनंच पोलिसांना दिली. मात्र यामागची सर्वात भीषण बाब अशी होती की ज्यावेळी अजय त्या फरशा बदलण्याचं काम करत होता त्यावेळी त्याला पुसटशीही कल्पना नव्हती की ज्या फरशांखाली तो हात लावत होता त्याच फरशांखाली त्याच्याच धाकट्या भावाचा विजयचा मृतदेह पुरलेला आहे. या संपूर्ण तपासाअंती पोलिसांना ठाम संशय आहे की विजय चव्हाण यांची हत्या त्यांच्याच पत्नी कोमलनं केली आहे. या हत्येमागे कोमल आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा यांच्यातील प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आणि सध्या हे दोघेही या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज. आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी.